घेऊया तो बोलायचा विषय म्हणून. हार्ट अटॅक येतो तेव्हा माणसाला काय होतं असं तुम्ही ऐकलं आहे? काय काय होतं? छातीत दुखतं. डायबेटिक माणसाला दुखलेलं पण कळत नाही, छातीत भरल्यासारखं वाटतं, जड वाटतं, दगड ठेवला बांधून ठेवलं वाटतं. आणखी हाता दुखतो, श्वास लागतो, चक्कर येते, उलटीची भावना होते, अचानक थकल्यासारखं होतं, छातीत जळजळतं, खांदा दुखतो, छाती दुखते, पोट दुखतं, लचकतं, मान दुखते, जबडा दुखतो, काही होऊ शकतं. यातलं कोणाला काय सांगता येत नाही. हृदय हे छातीमध्ये असं लटकत आहे, ज्या बाजूला तो अटॅक येतो त्या बाजूला ते आता आपण असं लक्षात घेऊ, डॉक्टर देखील स्वतः हार्ट अटॅक येऊन घरात गेले, तर बायको डॉक्टर तिलाच कळलं नाही यांना हार्ट अटॅक आला का. तर तो म्हटला मला लचक भरली आहे. तिला वाटलं भरली असेल. एखादा म्हणतो पोटात दुखतंय, समोरच्याला वाटतं दुखलं असेल. सगळ्यांच्याच पोटात कधी ना कधी दुखतं. म्हणजे आता भजी खाल्ली, पावसाळ्याचे दिवस आहेत, जरा जास्त खाल्ली दुखतं, शक्यता आहे ना त्याची. तर माणूस कोरिलेट करतो जुन्या अनुभवाशी. म्हणून जर त्या डॉक्टरला समजलं नाही आपल्याला हार्ट अटॅक आला आहे, तर तुम्हाला समजेल असं गृहीत कसं धरायचं. तर आपण असं करू, शंका घ्यायची एक सवय लावून घेऊ. शंका घेतोच आपण अनेकदा, तशी आपण ही एक शंका घेऊ की अचानक विनाकारण पोटात का दुखतंय, अचानक का जळजळतंय, अचानक का लचक भरली, आणि त्याच्याबरोबर श्वास का लागला, दमायला का वाटतंय, तर हा हार्ट अटॅक असूही शकतो. आता एक स्टेटमेंट करतो, विसरू नका. ही जी शंका घेतली ना, हा हार्ट अटॅक असू शकतो, हिला कधी लाईटली घेऊ नका. कारण ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही शंका घेतलीत की हा असं का करतोय आणि काहीच त्याचं कारण नाही, हिस्ट्री काही नाही, यातले निम्मे लोक हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी त्यांचं हार्ट बंद पडणार आहे. 50% पीपल मेले नाही म्हणणार मी, हार्ट बंद पडतं. आणि आता तुमच्या लक्षात असं आलं आहे, हार्ट बंद पडले म्हणजे माणूस मेलेला नाही, 10 मिनटं जिवंत असतो. मग करायचं काय? दवाखान्यात जाईपर्यंत त्याचा मेंदू जिवंत ठेवायचा. आणि हे करण्यासाठी जे करतात त्याला म्हणतात CPR, कार्डिओ पल्मनरी रिससायटेशन. हृदय चालू ठेवणे, लंग्स फुफ्फुसं चालू ठेवणे आणि मेंदू जिवंत ठेवणे. दवाखान्यात आल्यानंतर आम्ही त्यांना व्हॉल्यूम देतो, म्हणजे सलाईन देतो, इंजेक्शन देतो, शॉक देतो, औषधं देतो, आणि हे चालू होऊ शकतं. याचं प्रमाण किती आहे? समाजात 2च प्रकारची माणसं आहेत. एक आहे प्रशिक्षित, दुसरा आहे अप्रशिक्षित. अशिक्षित म्हणलो नाही, सुशिक्षित म्हणलो नाही, प्रशिक्षित, अप्रशिक्षित. आजच्या दिवसात थोडे तरी प्रशिक्षित होऊया, हा दिवसभरचा उपक्रम असतो निश्चित प्रशिक्षित होण्यासाठी म्हणून. एनिवे, अप्रशिक्षित समाजात जर एखाद्या माणसाला हार्ट अटॅक आला, गंभीर काही आजार झाला, अपघात झाला आणि तो बेशुद्ध पडला, त्यातले 90 निश्चित मरतात अप्रशिक्षित समाजात. आणि प्रशिक्षित समाजात त्यातले 75 वाचतात. हा फरक आहे का? 90 जातात म्हणजे जवळजवळ सगळेच जातात, आणि 90तले 75 वाचतात म्हणजे बऱ्यापैकी वाचतात. आणि याला कुठलंही ज्ञान, शिक्षण लागत नाही फॉर्मल, पण मनामध्ये इच्छा लागते, मानसिक तयारी. तर आज आपण काय करणार आहोत? तुमची मानसिक तयारी करणार आहोत, भीती घालवणार आहोत. कोणी धडपडला, बेचैन झाला, घरामध्ये बेशुद्ध झाला की रात्री अपरात्री हल्ली एकटे दुखतेच असतात घरात, घाबरून जातात. गावाकडे जर असं घडलं ना, तर 4 बायका गोळा होऊन रडायलाच लागतात, असहाय्य होतात. ती प्रतिक्रिया आहे, प्रतिसाद नाही आहे. त्या घटनेला प्रतिसाद द्यायचा. म्हणून यापुढे असं काही घडलं तर लक्षात ठेवा, हा बेशुद्ध पडला आहे, श्वास घेत नाही, नाडी लागत नाही, पण हा मेलेला नाही आहे, आणि हा मरायला अजून वेळ आहे. आणि मी प्रयत्नवादी आहे. आपण आलो आहे आज गडावर, प्रयत्नवादाचं काहीतरी घेऊन परत जायचं आहे. शक्य झालं तर आजपासून 1 नमस्कार घालायला लागा, सूर्यनमस्कार. प्रयत्नवादाची सुरुवात सोपी करा, ज्याला जितकं जमेल तेवढं करा. एवढंच वागता आलं तर एवढंच वाका, खुर्चीला धरून करा, बिघडत नाही. एक तरी नमस्कार घाला बरं का. पुण्यच असतं. एखाद्याचा जीव वाचवण्याला खूप पुण्य आहे, पण ते जीव वाचवण्याची क्षमता पण असायला हवी ना. बुडणाऱ्याला वाचवायला आपल्याला पोहता आलं पाहिजे, नाही तर दोघंही बुडू. हातामध्ये शक्ती असेल आणि मनामध्ये रगही लागते, थोडीशी वाचवायची प्रबळ इच्छा लागते, तर माणूस वाचतो. आपण नमनाला घडाभर तेल करायला नको. एखादा माणूस समोर अचानक पडलेला दिसला, बेशुद्ध पडला, तर पहिल्यांदा गांगरून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. त्याला वाचवायची क्षमता तुमच्यातसुद्धा आहे, आणि यातले 100तले 75 वाचणार आहेत, म्हणजे मेजॉरिटी वाचणार आहेत असं लक्षात घ्या. पण
एकट्या दुकट्याने नाही वाचवता येत, मदत मागायला लागते. मदत म्हणजे नुसतं आरडाओरडा करून नाही, कारण त्यालाही बिचारायला माहीत नसतं. तर प्रशिक्षित मदत मागवण्यासाठी एक क्रमांक शासनाने दिलेला आहे, ती मोफत मदत मिळते. क्रमांक आहे 108. बाकी सगळं विसरून जा आजचं आपलं बोलणं. जर असं तुम्हाला वाटलं हा माणूस पडला आहे आणि हे दुखणं किरकोळ नाही आहे, गंभीर आहे. किरकोळ आणि गंभीर एवढं तर सगळ्यांना कळतं, आपण सगळे किमान तेवढे शिकलेलो आहोत. पडला आहे आणि उठून बसला आहे, झाडतो आणि चालला आहे, किरकोळ आहे. पण पडला आहे आणि उठताच येत नाही, गंभीर आहे. गंभीर माणूस आपोआप बरं होत नाही, दवाखान्यात न्यावं लागतं. 108 नंबरला फोन करा. 10, 15, 20 मिनटात शहरामध्ये 15 मिनटाच्या आत ॲम्ब्युलन्स येते. ते मागवण्याचं स्किल आहे, पण त्याला 10 मिनटं बोलायला लागेल. पण किमान 108 नंबरला फोन करा. पुरेशी बॅटरी असावी, त्याला लोकेशन द्यावं, येण्यासाठी मदत करावी. व्हॉट्सॲपमध्ये लोकेशन टाकावं, हातात कागद पेन घ्यावा. त्यांनी आपला नंबर मागितला, आपण त्याचा नंबर मागावा. कम्युनिकेशन चालू राहावं. रात्री 1 वाजता दुसरी कुठलीही मदत येऊ शकत नाही. 108 ॲम्ब्युलन्स फुकट आहे. रस्त्यावर पडलेल्या बेवारशी माणसालासुद्धा 108ने घेतलं तर हॉस्पिटलला घ्यावंच लागतं. आपण एखाद्या बेवारशी माणसाला मदत करायला घेऊन गेलो, हॉस्पिटल घेत नाही. दुसरं म्हणजे आपण गेलो की तुम्हाला ते सोपस्कार असतात, 108ने नेल्यावर सोपस्कार नसतात. त्या सिस्टीममध्ये मी 2 वर्ष काम केलं आहे. मी तिथे इन्स्ट्रक्टर होतो, शिकवत होतो, जे डॉक्टर ॲम्ब्युलन्सवर काम करतात. एनिवे, विषय असा आहे, तुम्हाला असं वाटलं की गंभीर परिस्थिती आहे, मदतीची गरज आहे, त्याला 108ला फोन करा. एक डॉक्टर तिथे येतो. तुमच्या लहानपणी आठवत असेल, घरात कोणी रात्री बेरात्री आजारी झालं, उलट्या जुलाब चक्कर आली, आपण डॉक्टरला घेऊन यायचो बॅग धरून. डॉक्टर आला की घरातल्या सगळ्यांचा जीव भांड्यात पडायचा. त्याने औषध इंजेक्शन दिलं की खूप बरं वाटायचं. पण तो जो म्हणला की अरे याला सलाईन लावायला हवं आहे, त्याला घेऊन जा, किंवा याला ऑक्सिजनची गरज आहे, याला घेऊन जा, तेही आपण करायचो. ती कडी आहे. डॉक्टर येणं, औषध इंजेक्शन देणं, सलाईन लावणं, ऑक्सिजन मिळणं, जगण्याची शक्यता वाचली, खूप वाढली. 5वी गोष्ट, मोठ्या दवाखान्यातनं ॲम्ब्युलन्स आणायला पाहिजे. आणि 6वी गोष्ट, मोठ्या दवाखान्यात म्हणजे सिव्हिलला न्यावं लागतं, टर्शरी हॉस्पिटलला. मग ते ससून असो नाही तर दीनानाथ असो, जे काय असेल ते, जे असेल, या सगळ्या गोष्टी 108वर येतात. डॉक्टर येतो, औषध आणतो, सलाईन तिथेच लावतो, ऑक्सिजन देतो, ॲम्ब्युलन्स पण त्याच्याबरोबर आहे. तो दवाखान्यात नेतो, ॲडमिट करून टाकतो. आणि ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 108च्या ऑफिसमधनं फोन जातो, काल पेशंट आला, त्याची स्टेटस काय आहे. एवढी मोठी सिस्टीम सरकारने उभी केली आहे. तुमच्या शेजारी दुसरं हॉस्पिटल असेल, ॲम्ब्युलन्स येणार असेल, तुम्ही पैसे देणार असाल ते करा, पण 108च्या या सगळ्या कृतीमध्ये एकही पैसा इन्व्हॉल्व नाही आहे. वापरा, सिस्टीम उभी केलेली आहे. एनिवे, हा विषय समजला. हातात कागद पेन घ्या. डॉक्टरचं नाव, नंबर आणि लोकेशन तुमच्याकडं असेल. समजा 10 मिनटं झाली, आला नाही, फोन करू शकाल, कुठे आहात तुम्ही. यत कदाचित तो म्हणला मी येऊ शकत नाही, परत 108ला फोन करा. अमुक नावाचा, अमुक नंबरचा, अमुक लोकेशनचा येत नाही, दुसरा पाठवा. 945च्या आसपास ॲम्ब्युलन्स महाराष्ट्रात आहेत. बरोबर दुप्पट होणार आहेत. 1000 ॲम्ब्युलन्स येणार आहेत. गेल्या 8 दिवसापूर्वीच गोष्ट झाली. झोनल मॅनेजरनी फोन केला, आपल्याला 3000 डॉक्टर नवीन घ्यायचे आहेत, आपल्याला थोडी मदत लागेल, कारण यांना रिक्रूट करायला प्रोसेस आहे. 15 दिवसाचं ट्रेनिंग असतं, जे तुम्हाला आपण आत्ता 15 मिनटात शिकवणार आहे. आमचं 15 दिवसाचं ट्रेनिंग डॉक्टरचं आहे. एनिवे, हा माणूस इथे पडला आहे आणि झुडपं आहेत. मी पाहिलं तर खरं, पण जाताना कन्फर्म करावं की तिथं आणखीन काही दुसरी भानगड नाही माझ्यासाठी. नाही तर मी गेल्यावर मलाही चावायला कोणी बसलं असेल तर मी काळजी घेतली पाहिजे. या जगात दुसऱ्याचा जीव वाचवणं पुण्य आहे, पण त्याचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणं बावळटपणा आहे. आपल्या कुटुंबाला आपण हवे असतो बरं का. भांडणं रोज होत असू देत घरात, तरी हवेच असतो आपण. जाताना कन्फर्म करा की मी सुखाने तिथे जाईन. द सीन इज सेफ, सुरक्षित आहे. म्हणून थोडं नाटक आत्ता आज करू आपण, त्यावेळेला खरं खरं करा आणि बघा की सेफ आहे का. जाताना पळत जाऊ नका, धडपडतात, साडीबिडी असेल पाय अडकतो, चप्पल असते स्लीपर घसरते, तिकडे एक पडलाय, लोक म्हणतील मगाशी एक होता आता 2 पडलेले दिसतात. तसं करू नका. सावकाश जा, पटपट जा. आणि त्या माणसाला मदत करण्यासाठी आपल्याला त्याच्या शेजारी बसावं लागतं. तर बसायची जी पोझिशन याला म्हणतो चेस पोझिशन. इथे बसता येणार नाही का, इथं बसता येईल, पण खऱ्या माणसाच्या तंगड्यावर कुठे बसू, पेक्षा इथं बसलेलं बरं नाही का. बसून करायचं काय असतं. डॉक्टर तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो, काय झालं आहे. म्हणजे ॲक्सिडेंट झाला असेल तर पोलिसला सांगायला हवं. माहीत नाही, ठीक आहे, दॅट्स ओके. मग विचारतो, माणूस शुद्धीवर आहे का. ही कडी आहे समजून घेण्याची.
कॉन्शियस और अनकॉन्शियस, रिस्पॉन्सिव्ह अनरिस्पॉन्सिव्ह. तर कसं कळेल हा शुद्धीवर आहे का नाही? चला 2 हात वर घ्या, असे दाखवा मला, स्वतःला टॅप करा. हे जरा अवघड आहे, क्रॉस करून केलं सोपं पडतं. एवढं केलं तरी पुरे. आपण गणपतीत आरत्या म्हणतो तसं खूप वेळा करायची गरज नाही. 2दा जरी केलं तरी पुरतं. आणि विचाराल काय, बरं आहे का, डोळे उघडा, आर यू ओके? बघाल कुठे? डोळ्याकडे. जर डोळे उघडत नाही, हालत नाही, बोलत नाही, शुद्धीवर आहे का बेशुद्ध आहे? समजलं? आत्ता इथे तुम्ही दोघे असाल तर समोरच्याला सांगा, तू 108ला फोन करून ॲम्ब्युलन्स मागव. मी एकटाच असेन तर मोबाईल काढीन, लाऊडस्पीकरवर ठेवीन, 108 ऑन करीन, हे पण करीन, ते पण करीन, बोलत राहीन, ऐकत राहीन. जमतं की नाही? एकटं जरी असलं तरी आपण वाचवू शकतो बरं का. पण समजा तिकडे लांब कोणी दिसतो, तुम्ही हाक मारीन, हॅलो येता का, जरा मदत हवी आहे. माणसं येतात बरं का, शत्रूसुद्धा येतात मदतीला. ते म्हणतात हे आता संपलं की परत काठ्या घेऊ, पण आत्ता मदत करेन तुला. तो पुढचा विषय असतो त्यातला. एनिवे, दुसरा असेल त्याला काम द्या, नसेल तर आपणच करा. 108ला फोन लिंक झाला की तिथली रिसेप्शनिस्ट असं म्हणते, बोला काय मदत करू, काय झालं आहे? तुम्हाला सांगायला पाहिजे, सातारा जिल्ह्यात सज्जनगडावर एक माणूस बेशुद्ध पडला आहे, किंवा जिथे कुठे तुम्ही आहात, तालुका, जिल्हा, गाव, वाडी, ते लोकेशन मिळालं की त्याच्या आसपासची ॲम्ब्युलन्स आपण ओला उबर बुक करतो तशा दिसायला लागतात तिला. आणि नियरेस्ट एअर डिस्टन्सची क्लिक करून ती तुम्हाला कनेक्ट होते, सिस्टीम आहे ती. परत डॉक्टर विचारतो तुम्हाला काय झालं आहे, तुम्हाला सांगायला लागेल कुठं काय झालं आहे, आणि मग तो प्रश्न विचारतो, काय झालं आहे माहीत नाही, शुद्धीवर आहे का, हो किंवा नाही. शुद्धीवर आहे का, ओके. प्रथमोपचार शिकलायस का? बरं का, नीतू मांडकेनी केली ती चूक तुम्ही करू नका. आपल्या घरच्या एकाला तरी शिकवून ठेवा, मला काय झालं तर तू काय करशील. तुम्हाला कळलं आहे, त्याचा फायदा झाला, तुमचं काय, तुझं झालं, आता माझं काय होणार, कुठला तो नाटकातला. एनिवे, गमतीचा भाग सोडून देऊया. प्रथमोपचार येतो का, हो. मग श्वास घेतोय का माणूस, श्वास घेतो का, कसं कळतं माणूस श्वास घेतोय? लहान बाळ उन्हाळ्यामध्ये पंख्याखाली झोपवलेलं असतं, ते श्वास घेते लांबून, कसं कळतं? हालतं, छाती पोट हालतं. आता आपण मोठी माणसं आहोत, आपलं पोट मोठं असेल तर आधी हालेल, तो भाग वेगळा. पण छाती पोट, छाती किंवा पोट म्हणताना आम्ही छाती हलते म्हणतो, बघताना छाती पोट बघतो. पुरुष असेल बनियन शर्ट वर करावा, महिला असेल तर शर्ट काढायची गरज नसते. आपल्याला पाहायचं आहे काय, थोडी हालचाल होती आहे का. जवळ थोडंसं गेलं की लक्षात येतं छाती पोट हलतंय का. किती वेळ पाहाल, सकाळी 7ला बसलो आहे, संध्याकाळचे 7 झाले तरी हललं नाही, चालेल का? 5 सेकंद 10 सेकंदात कळतं, नाही हलत. 10 मिनटं आहेत आपल्या हातात बेशुद्ध पडलेल्या माणसाच्या बाबतीत त्याचा मेंदू जिवंत ठेवायला. क्रम कसा आहे, सीन सेफ, टॅप अँड शाऊट, चेक रिस्पॉन्स. नो रिस्पॉन्स, ॲक्टिवेट इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम, कॉल 108 फॉर ॲम्ब्युलन्स. ते कनेक्टिव्हिटी करताय तुम्ही. मीन वाईल त्यांनी विचारलं श्वास घेतोय का, हो किंवा नाही. श्वास घेतोय, नाडी पाहता येते का, हो. बघ आहे का, कुठली नाडी पाहायची, बघा बरं स्वतःची नाडी एकदा, 3 बोटांनी पहा, 3 बोटांनी पहा, स्वतःचीच बघा. इथे असते अंगठ्याखाली, अंगठ्याने नका बघू. लागतीये का, म्हणजे जेवायला आहात तुम्ही सगळे, ज्याची ज्याची लागते तो असणार ना, तेवढे आकडे मोजायला पाहिजे. नसेल लागत तर 108ला फोन करायला लागेल. दोन्ही गोष्टी गमतीच्या, जाऊ दे. बेशुद्ध माणसाची नाडी ही लागत नाही, त्याचं BP लो झालेलं असतं, तो शॉकमध्ये असतो, हायपोवॅलेमिया असतो, हायपोटेन्सिव्ह असतो. तांत्रिक शब्द आहेत, सोडून द्या. बेशुद्ध माणसाची नाडी बरेचदा लागत नाही. मग कुठली बघायची, हिला म्हणतात रेडियल, हिला म्हणतात कॅरोटिड. 3 बोटं दाखवा उजव्या हाताची, इथे ठेवा हनवटीच्या खाली, आणि किंचित ओढा, जो हात आहे त्या बाजूला. उभी ठेवा बोटं, खूप दाबू नका, मेंदूला रक्तपुरवठा करणारी ती वाहिनी आहे, बंद नका करू. टक 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 लागतंय का, चला डाव्या हाताची 3 बोटं इकडं घ्या, ओढा या बाजूला, जो हात आहे त्याच बाजूला घ्या. असं करू नका, इकडं काही नसतं, इकडंच आहे पुढे. लागली, दुसऱ्या माणसाची पाहू शकाल, जो हात डोक्याच्या जवळ आहे तो मध्ये न्यावा आणि किंचित ओढावं. समजला विषय. सायमल्टेनियसली दोन्ही करू शकतो आपण. इथे ठेवलं, इथे बघतोय आणि मोजायचं आहे. 5 सेकंदाला 10 काउंट होतात, 6 सेकंद मोजावं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. बेशुद्ध आहे आणि श्वास घेत नाही, हृदय बंद पडलं आहे किंवा बंद पडणार आहे.
इथे जे काय करायचं आहे, हाताने हार्ट पंप करायचं आहे मेंदूला रक्तपुरवठा चालू ठेवण्यासाठी. मी दाखवतो. तुमच्यापैकी तरुण रगेल मनाचा माणूस कोण असेल त्यांनी पुढे या. करताना श्रम लागतात. आणि माझ्या भगिनींनो, हातामध्ये शक्ती असेल तर जीव वाचवता येतो, नाही तर म्हणायला लागतं प्रेम खूप खरते पण तू जा, मी काही CPR देणार नाही, माझं मी बघून घेईन. 2 पर्याय आहेत. एक म्हणजे मी तुला वाचवीन, नाहीतर तुझा माझं मी बघीन. तर व्यायाम करायला हवा. सूर्यनमस्काराला पर्याय नाही. आपण गडावर आलो आहे संकल्प केला तर तो वाया जाणार नाही. कोण येणार? या, कुणी या. मी दाखवतो मग तुम्ही करा. या या तुम्ही पण या, तुम्ही पण या. हात कुठे ठेवायचा? हृदय कुठे आहे? छातीच्या मध्ये. त्या हृदयाला सांभाळण्यासाठी एक पिंजरा आहे, मोठं हाड आहे पुढे. हात लावून बघा. याला म्हणतात स्टर्नम ब्रेसबोन. स्वतःला लावा, दुसऱ्याला गुदगुल्या होतात, इथेच लावा. हाड आहे ना, इथे हात ठेवायचा. या बाजूला रिब्स आहेत, तिकडे डावीकडे नाही ठेवायचा. रिब ती तुटायला नको. म्हणून काय करावं? एक रेग मारून घ्या हाताने. साधारणतः अंदाज ही मिडलाईन आहे, लक्ष्मण रेषा आहे, ह्याच्या पलीकडे नाही जायचं. अवघड आहे का? इथे खड्डा दिसतो, इथे खड्डा आहे, इथून इथपर्यंत आलो, याच्या अलीकडे हात ठेवायचा आहे. छाती एवढी मोठी आहे, मनगट ते 4 वेळा बसेल त्यात. मग कुठे ठेवायचं? खालचा भाग श्वासाबरोबर हलतो म्हणून खाली ठेवायचं, वरचा भाग हालत नाही. तर एक निपल टू निपल लाईन ड्रॉ केली. साधारणतः इथे हात येतो. जिथे रिब एकत्र येतात तिथून एकच बोट वर जावं, फार वर जाऊ नये. हात शिफ्ट करून घ्यावा. हील ऑफ द हँड वापरावा. हा बलवान असतो. मनगट ठेवावं. मनगटात दम असेल तरच काम होतं बरं का, नाही तर नाही होत. समोर बोट आहे. हा हात ताट ठेवला. रिस्ट एल्बो शोल्डर एका ओळीत घ्यायचं आहे. हात वापरायचा नाही. हात खांबासारखा आहे, फक्त बॉडी वेटनी खाली जायचं आहे. एका हाताने होत नाही, दुसरा हात वापरावा लागतो. ही बोटं घट्ट पकडावी, दोन्ही हात ठेवावेत, अंग टाकावं, फक्त अंग खाली वर खाली करावं. इतकं सोपं आहे. या सर, बसा. सर, तुमचा सेलफोन असेल तर खुर्ची घेऊन घड्याळ लावा त्याचं, म्हणजे आपण त्याचं एक टायमिंग लिमिट पडेल. बसा. आता आपण यांनी काय काय केलं आहे? झोपलेला माणूस गेला आणि डायरेक्ट CPR सुरू केला असं नका करू. आधी सगळं बघायचं, शुद्धीवर आहे का, श्वास घेतो का. श्वास घेत नाही आणि शुद्धीवर नाही तरच CPR द्यायचा बरं का. नाडी लागत असेल तरी CPR देत नाही. श्वास घेत असेल तरी CPR देत नाही. नाडी असते तेव्हा श्वास चालतो. नाडी बघता नाही आली तरी हरकत नाही. श्वास घेत असेल तर देऊ नका, श्वास घेत नसेल तर द्या. सर, ड्रॉ करा लाईन. एक लाईन अशी ड्रॉ करा, एक लाईन अशी ड्रॉ करा. हा मिड पॉईंटला हील ऑफ द हँड ठेवा. बरोबर. आता हा रिस्ट एल्बो शोल्डर एका ओळीत आला. साधारण सेंटर आपण सांभाळतो. इथून लांब असेल तर थोडा हात शिफ्ट केला. करेक्ट. हा हात ताट झाला. हा असाच ठेवायचा. दाबून बघा एका हाताने. जरा अवघड आहे. दुसरा हात घ्या मदतीला. बोटं पकडा, घट्ट पकडा. पकडा बोटं. उचला. बोटं नाही, पकडा. बोटं पकडा पहिली. पकडा. उचला. बोटं उचला. नाही, हात नाही उचलायचा. ठेवला तो ठेवला. हां. आता हे या पुढे, हे या पुढे. हा लॉक करा. एल्बो लॉक करायचे असतात बरं का. हे लॉक, एल्बो असे लॉक करायचे आणि अंग टाकायचे. रिस्ट एल्बो शोल्डर इन 1 लाईन. बॅलन्स पुढे जात असेल तर थोडा मागे घ्या आणि दाबून दाखवा 2-3 वेळा. हां. आता शक्ती ही नाही वापरायची, अंग वापरायचं. हे असंच ठेवा. याला झटका नका देऊ. थोडं पुढे या. पूर्ण खाली जा, पूर्ण वर या. हां. हात न वापरता ताकद लावायची. हे नाही वापरायचं. करा. जाऊ दे खाली. ट्रिकी आहे, ट्रिकी. अवघड बिवघड नाही आहे, पण नीट येतं, होतं, जमतं आहे. सर, हातावर येऊ नका अजून, पाठीवर करायचं. आता तुम्ही घड्याळ लावा सर. स्टॉपवॉच चालू करा. खुर्ची घ्या एक. सरांना खुर्ची देता? नाही नाही, मग इथे बसा ना, ह्याच्यावर बसा. पेशंट पोझिशन. पेशंट इज लाईंग ऑन हिज बॅक ऑन ए फर्म फ्लॅट सरफेस. प्लेस शुड बी सेफ. द रेस्क्युअर. हां, चालतो बरं का. आपलं हे स्टर्नम आणि स्पाईन याच्यामध्ये हार्टला स्क्वीज करायचे, म्हणजे ते रक्त मेंदूकडे जातं. मिनटात 100 ते 120 वेळा. आपण 110चं स्पीड लावूया, म्हणजे मेंदू मरत नाही. अर्धा तास, पाऊण तास दवाखान्यात जाईपर्यंत मरत नाही. तासभर लागला तरीसुद्धा. फक्त पहिली 6 मिनटं एवढंच पुरतं. नंतर श्वास पण द्यायला लागतो, कारण रक्तातला ऑक्सिजन कमी व्हायला लागतो. तर इनिशियली याला हँड्स ओनली कंप्रेशन म्हणतात, किंवा कंप्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. हे तांत्रिक शब्द आहेत. हँड्स ओनली CPR, हँड्स ओनली कंप्रेशन, कंप्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. पहिली 6 मिनटं चालू शकतं. नंतर ऑक्सिजन कमी झाल्यावर श्वास पण द्यायला लागतो. तुम्हाला दाखवूया आपण. सर, आता एक स्पीड तुम्हाला
देतो मी, तो ऐकून ठेवा. सर तिकडून तुम्हाला रेडी 3, 2, 1 स्टार्ट म्हणतील तेव्हा सुरू करा. 30 कंप्रेशन करा आणि थांबा. मग घड्याळ लावतील सर स्पीड किती होत आहे तो बघण्यासाठी. आधी तुम्ही स्पीड ऐकून घ्या, आत्ता करू नका. 1, 2, 3, 4, 1 and 2 and 3 and 4, 1, 2, 3, 4. लक्षात आलं स्पीड. साधारण हात बिलकुल वापरायचे नाहीत, लॉक करायचे. पुन्हा एकदा सांगतो, बायसेप आणि ट्रायसेप डेव्हलप करायला लागतात, त्याच्याशिवाय CPR देता येत नाही. तो पुरेसा होत नाही. थोडं मागे घेतला हात तरी चालेल. सेंटर सोडायचं नाही, रिबच्या खाली पोटावर जायचं नाही. 2 गोष्टी केल्या तरी पुरे. रिब जिथे एकत्र येतात तिथून एखादं बोटवर हात पुरतो, 4 बोटावर जायची गरज नाही. सर तुम्ही विचाराल रेडी 3, 2, 1 स्टार्ट. स्टार्ट म्हटलात की 30 तुम्ही मोजा आणि 30ला थांबा. सर तुम्ही यांच्यावर मोजा बरं का, चुकून विसरायला नको. रेडी 1, 2, 3. साधारण 16-16.5 सेकंद लागले. सर या तुम्ही इकडे. आता तुम्ही इथेच बसा, त्यांना शिकवा. का माहिती आहे का तुम्हाला, रस्त्यावर तुम्ही जेव्हा एकटेच असाल, तुम्ही एकटे अर्धा तास देणार का? आता हे आले ताकदवान दिसताय ते देऊ शकतील, पण ते म्हणतात मला नाही येत, मला भीती वाटते. अरे मी सांगतो ना तुला, सर पायाशी बसा तिकडे, तिकडून बसा. हां सिम्पल. का भरती का, त्याला एक लॉजिक असतं, त्याला एक अल्गोरिदम असतो, त्याला एक प्रोटोकॉल असतो. तो फॉलो केला की चुका कमी होतात, म्हणून करायचं. आता एवढा तगडा माणूस दिसला आणि म्हणायचं जरा हळू कर, करायला सांगतं बरं का. आणि लोकडं असेल तर जोरात कर, असं पण सांगायला लागतं बरं का. 2 गोष्टी. इथून थोडं मागे असू दे, थोडं मागे चालतो हात. हां थोडा, आणि थोडा फार लांब नको. आणि 2 इंच खाली गेलं पाहिजे. 2 इंचाला रेझिस्टन्स येतो. रेझिस्टन्स आल्यावर शक्ती नाही लावायची. हां बोटं पकडा सर, बोटं पकडा, उचला. हां जमतंय, छान जमतंय सर. आता तुम्ही घड्याळ लावाय, कोण लावतंय? स्टॉपवॉच. थांबा सर थांबा, स्पीड वाढतो, एवढा स्पीड नाही द्यायचा. का बरं का, स्पीड का नाही वाढवायचा? हृदय भरलं पाहिजे ना. ते रिकामच काय करायचं त्याचा ढोल वाजवून. वर आलं की भरतं, खाली गेलं की रिकाम होतं. म्हणून एका मिनिटात 120पेक्षा जास्त करून चालत नाही. त्याच्यानंतर तो टॅकीकार्डिक होतो, फील होत नाही. आपण केलं असं वाटतं, मेंदूला काही मिळत नाही. तसं नाही करायचं. हे परत सांगा. म्हणजे आपण हात वर घेतला तर ब्लड फ्लो येतो आणि खाली म्हणजे दाबलं तर मग ब्लड फ्लो जातो. हार्ट आहे पिशवी, व्हेरी की पॉईंट. दाबलं रिकामं झालं, उचललं भरलं, भरलं रिकामं, भरलं रिकामं, भरलं रिकामं, भरलं रिकामं. मिनिटाला 120 जास्तीत जास्त. 100 ते 120 हे स्टॅटिस्टिकली फाउंड फिगर्स आहेत. आपण 110 टार्गेट केला आहे, थोडी एरर राहणार. एखादं 105 करेल, 115 करेल. हा आपण 110चं स्पीड लावू. कोण घेते? घड्याळ लावतंय, तुम्ही लावताय. तुम्ही स्टार्ट म्हणलं की सुरू करतील. 30 काउंट करा आणि थांबा बरं का. मुलींपैकी रगेल कोण आहेत? चला या पुढे. मनाने रगेल पाहिजे बरं का, बोलायला रगेल नको, मनाने रगेल पाहिजे. सर थोडं पुढे या, पुढे. हां म्हणजे अँगल. आपल्याला गोधडीला साबण नाही लावायचा. खाली हातोडा कसा खिळा मारतो, स्ट्रेट डाऊन, तसं आहे. का माहिती का, हार्ट आहे खाली आणि तुम्ही वेफर्स पुढे करताय, त्याचा काय उपयोग? फाफडा बनवून त्याचा उपयोग नाही. आपल्याला बरोबर खाली जायचं. सर घड्याळ लावताय, स्टार्ट. स्पीड घ्या सर, स्पीड घ्या, फार नको. हा घ्या, हा स्पीड घ्या, स्पीड घ्या, थोडा स्पीड घ्या, स्पीड घ्या. हे मनात डोक्यात बसायला लागतं बरं का, म्हणून बरेच वेळा करून घ्यावं लागतं. झाले, गुड. ताई बसा. सर थोडा वेळ थांबा, यांचं चुकलं तर करेक्ट करा. पहिली लाईन ड्रॉ करायची बरं का. इथून एवढं हे AP to ZP स्टर्नम. स्टर्नम एवढं आहे, नाही इथपर्यंत जाऊच नका, इथून सुरू करा. एक दुसरं निपल टू निपल, हा जन साधारण. आणि इथून एक बोट वर पाहिजे. लेफ्टी हात का तुम्ही का? नाही नाही बरं का, जो कम्फर्टेबल हात असेल तो, जो बलवान असेल. मी सांगितलं एक मार मुस्कड हात, तर डाव्या हाताने मारता येईल का? मग जिथं तो हात माराल तो घ्या पहिला पुढे. म्हणजे थोडक्यात दगडफेक म्हटलं तर डाव्या हाताने, जरा नंतर करून बघा डाव्या हाताने कसा जातो आपला दगड, नाही जमत बरं का. मॅडम सेंटरला हात पाहिजे एकच ठेवा, सेंटरला थोडासा अलीकडे चालतो. आता हा हात घ्या पुढे स्ट्रेट. थांबा 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 थांबा, हात काढा.
या पुढे दाबून बघा, थोडं अजून इथे या पुढे दाबा. आता दोन्ही हात घ्या, बांगडी थोडी वर घ्या, तुम्हालाच लागेल. हां, नाही बोटं घट्ट पकडायची, नाही पकडली, हां बोटं बाहेर काढा. फक्त वरची थांबा, हे बघा हा हात आहे की नाही, हे धरलं आणि हे लॉक केले, फक्त पुढे मागे. लहान बाळाला कसं डोल रे करतो आपण तसं लॉक करा आणि खाली दाबून दाखवा. 2-3 वेळा करा. जमतंय, छान करताय, जोरात ते वाजलं पाहिजे. एकदा दोनदा दरवेळी हे पण लॉक करा. जमतंय जमतंय, हात लॉक करा, हात नाही वाकवायचा, जाऊ दे खाली. 2-3 वेळा करा, जमतंय. चला घड्याळ लावू आपण. थांबा थांबा, घड्याळ लावू. काय स्पीड घ्या, स्पीड घ्या. एल्बो स्ट्रेट. दरवेळी वाजलं पाहिजे, घाई नको. चालू दे. झाले का 30? आता कोण रगेल माणूस या बरं? हँड्स ओनली CPR करू 2 मिनटं. नाही 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 नाही, 2 मिनटं करायचे. नको, त्यांना करू दे. तुम्ही बघा, बघा आणि मग करा. सर या, 2 मिनटं घड्याळ लावा. याला म्हणायचं हँड्स ओनली CPR. ज्याला श्वास देता येत नाही, जो ट्रेंड नाही, त्यांनी हे तरी करावं. पहिली 5-6 मिनटं हे करता येतं, मग मात्र ब्रेथ द्यावा लागतो. ते पण शिकवतो तुम्हाला. सर सर कॉलेजला गेला आहे ना? लाईन मारली आहे? लाईन अहो इथे लाईन, अहो ते नाही हो, तुम्ही काहीतरी वेगळं बोलताय. मी तुम्हाला म्हणतो इथे लाईन मारा. अहो थांबा, लाईन मारा. इकडे एक लाईन मारा. ही लाईन म्हणतोय मी, तुम्हाला काय वाटलं? नाही सर, लाईन मारतो. एक हात ठेवा. हां, या पुढे सरळ. हात थोडा खाली गेला चालेल, सरळ ठेवा. हे बोट राईट अँगल पाहिजे. एका तन दाबा दाबा. जमतंय. दोन्ही हात घ्या. बरं, घड्याळ लावायचे 2 मिनटं. सर तुम्ही मोजणार आहात, मोजायचं बरं का, तुम्ही पण मोजा. 100 दर मिनटाला 100 ते 120चा स्पीड आहे. 2 मिनटात सुमारे 200-250 होईल. दिस इज कॉल्ड ॲज कॉल्स, कंप्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. 2 मिनटं झालं की परत बघायचं श्वास घेतोय का. दर 2 मिनटांनी थांबायचं, बघायचं इफ देर आर सायन्स ऑफ लाईफ, जिवंत झाला आहे का. झाला असेल CPR नाही द्यायचा. मध्येच जर त्यांनी डोळे उघडून विचारलं काय करतोय, तर म्हणायचं थांब 2 मिनटं होऊ दे, असं म्हणू नका, थांबायचं. नाही तर 2 मिनटं सांगितलं 2 मिनटं द्यायचंच, असं नाही करायचं. तो जिवंत झाला आहे. बरं सर तुम्ही स्टार्ट म्हणलात की सुरू करू? 1, 2, 3, स्टार्ट. सर घाई होतीये, घाई नको. ओय वर या, पूर्ण पूर्ण वर या, पूर्ण वर या. स्पीड मेंटेन करा. पुढे सरका, मागे आलाय थोडे, राहू दे खाली. झटका येतोय जरा, झटका नको. एल्बो हलतायत. पूर्ण वर या, पूर्ण वर या. वर आल्याशिवाय भरत नाही हात. नुसतं दाबून नाही उपयोग. वर आलं पाहिजे, खाली गेलं पाहिजे. 2 ते 2.4 इंच. चालू द्या 2 मिनटं. दिस इज कॉल्स. एवढं केलं तरी वाचायची शक्यता वाढली, मेंदू मरणार नाही. पहिली 6 मिनटं हे चालतं. चेंगट काम आहे, कंटाळवाणं आहे, पण जीव वाचवायचा असेल तर केलं पाहिजे. कोणाला तरी घड्याळ घेऊन समोर बसवायचं, नाही तर घड्याळ चालू ठेवायचं. 2 मिनटं व्हायला पाहिजे. थांबा.
कष्टाचं आहे का हो थोडं? आनंदाचं आहे. नाही पण कष्टाचं आहे का? आहे. कष्टाचं आहे. तो माणूस कसा दणकट आहे माहीत नाही आपल्याला. धन्यवाद. यांच्यासाठी टाळ्या वाजवू आपण. एक स्किल समजलं. आता याची प्रॅक्टिस करून घ्यायला लागते. 15-20 लोकांना 2, 4, 5 तास लागतात. त्याच्याशिवाय ते होत नाही. आता दुसरं स्किल 5-6 मिनटानंतर ब्रेक करू. 5 मिनटं राहिली आहेत ना. ओके. आता आणखीन एक स्किल आहे. मी झोपतो इथे दाबून बघा किती खोल जातं. साधारण तेवढंच येतं. साधारण ते काय आहे, तो स्प्रिंग लोड तसाच क्रिएट केलेला आहे. एनिवे, आता दुसरं जे स्किल आहे, हाऊ टू गिव्ह ब्रेथ. ब्रेथ देण्यासाठी पॉकेट मास्क असतो, पण समजा नसेल, मिळेल ते फडकं तोंडावर टाकावं. फक्त तोंडावर. नाक दाबावं, तिरकं मागे घ्यावं, तोंडावर तोंड ठेवावं आणि ब्रेथ द्यावा. पॉकेट मास्क असेल तो ठेवता येतो आणि ब्रेथ देता येतो. पण आता परिमाण बदललं. 30 कॉम्प्रेशन 2 ब्रेथ 5 वेळा 2 मिनटात होतं. 2 मिनटात 5 वेळा व्हायलाच पाहिजे. 4 वेळा पुरत नाही. 5.5 वेळा झालं तर चालेल. 30 कॉम्प्रेशन 2 ब्रेथ. 2 माणसं असतील तर एकाने ब्रेथ द्यावा, एकाने कम्प्रेशन करावं. पॉकेट मास्क असेल हेडकडनं ब्रेथ देता येतो. पॉकेट मास्क नसेल समोरासमोर बसायला लागतं. अंबू बॅग असेल अंबू बॅग वापरता येते, त्यांनी ब्रेथ देता येतो. असं करत ॲम्ब्युलन्स येईपर्यंत करा. हा माणूस मरणार नाही. मेंदू त्याचा मरणार नाही. ॲम्ब्युलन्समध्ये पण हे करा. हॉस्पिटलपर्यंत जा, तिथपर्यंत मरणार नाही. मग वाचायची शक्यता वाढली. आपल्याकडे वेळेची मर्यादा खूप आहे. थांबतो. प्रश्न असतील तर घेऊ. जे आत्ता होणार नाहीत लिहून द्या. कालच्या विषयाबद्दल, आजच्या विषयाबद्दल तुमची शंका निरसन करायची जबाबदारी आहे. हं, ठीक आहे सर. रक्तदान जीवनदान.